मायो बापू काय झालं रे? धडधडच कराले अजून बी कराले का रे? हे छे काहीच नाही. अरे बेसरमा अरे ना छाती धडधड कराले हादरल्यावणीच माय वाचनाच वाटाले बघा आता. मराव ना मग कशाला जगाव असं लाज नसल्यावर. आपल्या तोंडात माती पडली माया तेरवीच्या अगोदर बुंदी खा पण गप कर जरा तू. बाई रात्रभर सगळ्या गारा पत्रावर दन दन पडूच लागतो. थांबनाच घेत नाही. आय बाई तू काही 24 तास सपनात राहतोस काय? काय झालं? आय भूकंप झाला म्हणाले तर तू गारा पडाले मनानेच लावालीस. भूकंपच होय हो. मला कुठं माहित होत ही पिदार रस्त्यानं दिसला. तुम्ही आता सगळे तसंच करायला. ह्या महिन्यात 3दा भूकंप झालाय म्हणून सगळ्या गावानं माझ्या घरी येऊन चहा पिऊन गेले. छे तसं नाही होता ते. चहाचं काय घेऊन बसलो. हे असले काम पडले की आम्ही तुमच्याकडे येतो. तुला तुझ्या कानसुला 2 हानी ना तर तुझी सगळी दारू उतरेल बघ जागेवर. तुम्ही दरबार असंच म्हणतात पण तुम्ही कवाच मारणार. हाणायच्या कानसुला 2 द्या. अरे बाबा भूकंप झाला ना तर आपल्याच घराच्या अंगणात येऊन बसायचं. आता मया घरी यायचा मग काही पर्सनल काही कामं असतात की नाही. सोपतंय का तुम्हाला असं कवया? असं कसं सरपंच आहात तुम्ही. सरपंच असला काय मंत्री असला काय काय झालं? त्या भूकंपाला कोणी थांबिणार आहे भाई? तू दुमारजा असला मुतोडा पिऊन माझ्या घरी आलास रे तू चापटीला मेलास. नाही नाही निसर्गाच्या हानीला आपण कोणीच काही करू शकत नाही. पण कसं आहे आता तुमचं एवढं मोठं सिमेंटाचं घर आहे म्हणून येतं. सिमेंटाचं असलं म्हणजे काय झालं? हा काय सिमेंटाचं घर पडणार होय? मायो पडतंय पण मजबूत असते ना ती. हो बाई तुमच्या घरात आले ना भूकंपाचे धक्के बसणार ना काहीच बसणार. काय बोलतीये उगई बाई वाटेल ते म्हणाला. जाऊ दे बाई जातीचं कुठं म्हणाल. मी एक बोलू काय? बोल तू बोल मग तर जरा चांगलं बोल. कसं आहे समजा गाव असं भूकंपाच्या हादऱ्यानं हादरले की नाही तर हे माणूस आपल्या आतापर्यंत माग पुढं समधीकडे राहिला. त्या माणसाला देव माणूस म्हणू की काय म्हणू काही कारण नसताना आपल्याला आश्रय द्यावा. काय गरज काय माणसाला? देव माणूस. होय बाई बाई होय होय काय होय? मला कसं होते तुला. मला ह्या घरात आलं ना मला डोळ्याच दिपत. हो मग बी दमा आहे की नाही इतकं जरा कमी वाटते. ऐ दमा इकडे ये इकडं. कुठे? त्या तुम्ही बोलत जा की. कितीचा होता भूकंप? 7.5चा होता. बाई तू बोल नको नाही चुप बस की जरा. कशाला लागायचं मोठ्या माणसाच्या नादाला? आई विचारली म्हणून बोलले माहिती. मला काय करायचं तुम्हाला बोल जाते. 7.5चाच होता वाटाले. कोंबड्या ओरडल्या तिथून 10 ते 15 मिनिटं गेले. दणकन वाजले. काय लावले रे 7.5 लावला तुम्ही? अरे रेंज किती होती ते म्हणालो भूकंपाची मी. रेंज होय रेंज बेंज मला माहित नाही. धडकन वाजले बाबा. तात्या असे हुशारीचे प्रश्न यायला काय विचारता हो? याला काय करणार आहे त्याच्यातलं? तुम्ही मला विचारा ना. मला 4.5 फिक्स एवढा झाला.
कस काय बुवा एवढा मोठा? आमचा तर काही पलंग बी हल्ला नाही, काही नाही. तेच तर ना, तुमच्या घरात कळलंच ना म्हणून आलो. हो, तुम्हाला सांगते आमच्या घरचा टेबल मन चालू दणकन खाली पडला. त्या टेबलावरचा फॅन सोड. तुम्हाला सांगतो पंचायतीमधले कॅमेरामॅन चालतात त्या लक लक हलत. हे तर काहीच नाही, माझ्या घरच्या भिंती अशा हलू लागले, हलू. अरे तू हल्लास बेसरमा, मी तर भीती हलाला म्हणून सांगालास काय? आहे की बाबा, ह्या महिन्यात एवढे धक्के बसले. बसते त्याच पाप काय कमी व्हायले त्या गावामध्ये? हो बाई, मी तर रोज जाते बघा देवाला. जातोस? नवऱ्याला किती भांडतोस मग? बापू तात्या, हे मला माहितच नव्हतं. असलं करू लागल्यावर भूकंप होणार नाही तर काय होणार आहे तेरड्या? अबे तू कोणता सण आहास? बायकोचे पैसे घेता या मुताडा पिता. गप बस, तुम्ही निघा तिकडे, रोडवर भांडणं करा जा. मृदाच पाडेल बघ तुझा. हे हाय बघा ओरिजिनल माणूस. निघा, उठ. ए बाई उठ, निघ. मी काय केलं आता? आई तू काय केलं? उठ तू की नाही तू इथून. तात्या ऐकून मी तर काही बोलालास काय? ए उठा की. तू मला बाहेर घेत. चल, तुला काय भीती वाटलं काय? तू बाहेर तू चल म्हणलं ना. चल. भूकंपापेक्षा ह्याचेच धक्के जास्त बसाले तर कधी मलाच घेऊन जातील किंवा बापू